मैत्रिणींनो, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे प्रत्येक महिला दिनानिमित्त शर्वाय नॅचरल्स मध्ये आपले स्वागत करते आहे. माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, सुंदर कोण? जी सुंदर हसते ती, जिचा स्वभाव सुंदर, जिचं कर्तृत्व सुंदर, जिची त्वचा सुंदर, जिचे केस सुंदर, जिच्या कष्टाच्या घामाचा गंध सुंदर. आजचा विषय मी घेतलेला आहे की सौंदर्य आणि सौंदर्य प्रसाधने. तर सौंदर्य प्रसाधने हा आपल्या सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. क्वचितच एखादा टक्का असतील की त्या कुठलेही सौंदर्य प्रसाधन वापरत नाहीत. पण अगदी खेड्यापाड्यात जरी गेलो, आपल्यातल्या सुद्धा 80-90% बायका म्हणतात की आम्ही काहीही मेकअप करत नाही, सौंदर्य प्रसाधन वापरत नाही. तुम्हीच तुमची दिवसभराची यादी काढा. तुम्ही पावडर लावता का? तुम्ही टिकली लावता का? तेल कुठलं लावता? मॉइश्चरायझर कुठलं लावतात? तर लिपस्टिक कुठली लावता? फाउंडेशन कुठलं लावतात? हेअर डाय कुठला करतात? मस्कारा कुठला लावतात? काही जणींचे करिअर असे असतात की त्यांना हे सौंदर्य प्रसाधनांचा वापर करावाच लागतो. कॉर्पोरेट जगात वावरायचं म्हटलं तर थोडं फार का होईना नीटनेटकं राहावं लागतं. सौंदर्य प्रसाधन वापरणं बंद करा असं मी मुळीच म्हणणार नाही. तुम्ही ते जरूर वापरावेत. फक्त काही जे जीव घेणे केमिकल्स ज्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरलेले असतील ते जरूर तुम्ही कमी करा अथवा बंद करा. आता हे आपल्याला कसं काय कळेल? काय करतो माहितीये का? टीव्हीवरच्या मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईजला भुलतो, सुंदर सुंदर चेहऱ्यांना भुलतो, ही आपण जातो बाजारात आणि ते खरेदी करतो. आता मला सांगा मैत्रिणींनो, एखादी हेअर डायची ऍड आली, तो हिरोईननी 5-5 कोटी रुपये घेतलेले असतात, तर तुम्ही सांगा 5 रुपयाचा हेअर डाय ते वापरणार आहेत का? सौंदर्य प्रसाधन खरेदी करताना हर्बल नॅचरल या शब्दाला भुलतो. हर्बल नॅचरल प्रॉडक्ट जिथे जिथे म्हणतात, बरेचसे, मी सगळेच म्हणणार नाही, ते काय करतात, एक मोठी यादी आयुर्वेदिक हर्बशी टाकतात, गुळवेल टाकतील, तुळस टाकतील, मोठी यादी टाकतात आणि नंतर हळूच खाली घातक केमिकलचं सायंटिफिक स्वरूपातलं नाव टाकतात की आपल्याला काही कळत नाही. आपण वरची यादी बघतो व हर्बल मेहंदी, हर्बल डाय, हर्बल लिपस्टिक म्हणून खरेदी करतो. थोडंसं सावध राहिलं पाहिजे, कारण हे आपल्या जीवावर बेतणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांकरता घेऊन येत आहे की थोडंसं सावधानतेचा पवित्रा राखा आणि आपले कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधन खरेदी करताना थोडेसे डोळे उघडे ठेवा. आता चेक करायचं म्हणजे काय करायचं? तर आपण कुठल्याही खरेदीला गेलो, पावडर असो, मॉइश्चरायझर असो, लिपस्टिक असो, पुढचा आकर्षक भाग बघायचा नाही ज्याला आपण भुलतो. त्याच्या मागे बघायचं, बॅक साईडला बघायचं की त्याच्यात इन्ग्रेडियंट कुठले कुठले आहेत. आता कधी कधी ते इतके बारीक असतात की आपल्याला वाचताही येत नाही. तुम्ही सरळ त्याचा फोटो काढा आणि ते एनलार्ज करून आपण ते अक्षर वाचू शकतो. अजून एक गोष्ट, आपल्या हातात मोबाईल आहे, आपल्या मदतीला आपले गुगल काका आहेत. एखादा इन्ग्रेडियंट समजला नाही तर काय करायचं, ते नाव टाकायचं गुगलवर आणि लिहायचं साईड इफेक्ट्स ऑफ धिस. तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये सगळ्या भाषेत येईल की याचे दुष्परिणाम काय होतात. आणि आजकाल बरेच पुरुष सुद्धा बऱ्याच कॉस्मेटिक्सच्या मागे लागलेले आहेत. त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर येतात, सनस्क्रीन येतात, डिओ येतात. पण सगळ्यात पहिलं सौंदर्य प्रसाधन बघणार आहोत की ज्या व्यक्ती म्हणतात आम्ही कुठलाही, ते म्हणजे आपली टॅल्कम पावडर. कंपनीवाले काय करतात, त्यांचं नाव घेत नाही मी, पण अगदी फेमस पावडर जी सगळे रोज वापरतात, सगळे म्हणजे बरेचसे लोक, टॅल्कम पावडर, फेस पावडर, एकाचा रंग गुलाबी, एकाचा रंग जांभळा ऍड करतात. ते एक लेडीज करता, एक जेंट्स करता आणि मागे तुम्ही इन्ग्रेडियंट पाहिले तर सगळे सारखेच असतात, फक्त थोडासा फ्रॅग्रन्स बदललेला असतो. टॅल्कम पावडर मध्ये ऍस्बेस्टॉस असते, त्यामुळे तुम्हाला काय दुष्परिणाम होऊ शकतो माहितीये का मंडळी? ओव्हेरियन कॅन्सर होऊ शकतो, म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर, काही रेस्पिरेटरी इश्यूज होतात, अस्थमा होऊ शकतो, स्किनला प्रॉब्लेम येऊ शकतो, स्किन इरिटेशन होऊ शकतं. स्किन, हेअर, बॉडी किंवा नेल पॉलिश रिमूव्हर्स, नेल पॉलिश मध्ये महत्वाचा घटक जो वापरला जातो तो आहे फॉर्मॅल्डिहाइड. प्रिझर्वेटिव्ह म्हणून हा वापरावाच लागतो. कॅन्सर कॉझिंग एलिमेंट असतो. फॉर्मॅल्डिहाइडचे सायंटिफिक नावांची मी यादी देते आहे, मी कॉस्मेटिक मध्ये चेक करून घ्यायची. ही हार्श केमिकलची घातक यादी कधीही तुमच्या कॉस्मेटिक मध्ये नको आहे. एक घातक केमिकल आहे, न्यूरोटॉक्सिक आहे. मंडळी, सनस्क्रीन मध्ये इन्ग्रेडियंट आहेत का हे चेक करा व हे असले तर कधीही घेऊ नका. ऑक्सिबेन्झोन आणि बेन्झोफेनन
लिपस्टिक आणि काजळ जवळजवळ बऱ्याच महिला याचा वापर करतात, पण त्याच्यामध्ये हेवी मेटल लेड कंटेंट्स असतात. याच्यामुळे याच्यात कॅन्सरस प्रॉपर्टीज असतात. याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. हेवी पिगमेंट्स वापरलेले असतात रंगांकरता. याच्यात कोल्टार सुद्धा वापरलेला असतो. याच्यामुळे तुमच्या न्यूरॉन्सवर परिणाम होतो, न्यूरोटॉक्सिसिटी होते, हॉर्मोन्स तुमचे इम्बॅलन्स होतात आणि ॲलर्जिक रिॲक्शन तुम्हाला येऊ शकते. पुढचं आहे ते फाउंडेशन. तर मंडळी, याच्यात पॅराबेन्स असतात, तुमचे हॉर्मोन फंक्शन बिघडवतात, ज्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, त्याला चालना मिळू शकते. अजून एक बराच मोठा भ्रम आहे की आम्ही खालच्या दर्जाचे कॉस्मेटिक वापरत नाही, आम्ही खूप भारीत भारी कॉस्मेटिक वापरतो, आम्ही मोठ्या मोठ्या पार्लर मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतो. पण मंडळी, भारीत भारी जे कॉस्मेटिक्स असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घातक हार्श केमिकल्स असतात. त्यावर मिळणाऱ्या कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा घातक केमिकल्स असतात, ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतात, रेस्पिरेटरी सिस्टीम बिघडू शकते, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, हेअर कलर, तुमच्या डोक्याच्या त्वचेला स्काल्प इरिटेशन किंवा खाज येऊ शकते, ॲलर्जी येऊ शकते. थोडासा कोड बदलून एक 5 डिजिट नंबर असतो C155910. आता जे कोल्टार आपण वापरतो हेअर डाईज मध्ये वगैरे, त्याच्यात बघा हा नंबर असलेलं डाय कधीही घेऊ नका. पुढचं आपण घेऊ मंडळी बॉडी अँड स्किन केअर. याच्यामध्ये पॅराबेन असतं, सोडियम लॉरियल सल्फेट असतं, तर अतिशय घातक आहे. याने स्किन इरिटेशन होतं, ॲलर्जिक कंडिशन्स होतात. साबण आणि शॅम्पू वापरतो, याने सुद्धा बरेच हॉर्मोनल डिसरप्शन्स होऊ शकतात. पुढचं आहे ते मॉइश्चरायझर आहे. मॉइश्चरायझर मध्ये अनेक सिंथेटिक फ्रॅग्रन्सेस वापरले जातात, मिनरल ऑइल्स वापरले जातात. स्किनचे फ्लोर्स हे क्लॉग्ड होतात, स्किन इरिटेशन होतं आणि याच्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो. सनस्क्रीन लोशन मध्ये सुद्धा अनेक घातक आणि हार्श केमिकल वापरले जातात, त्यामुळे याच्यामुळे स्किन इरिटेशन, हॉर्मोन डिसरप्शन, हायपर पिगमेंटेशन हे अति प्रमाणात होतं. आता मस्कारा जे वापरतात, तर मस्कारामध्ये ॲल्युमिनियम पावडर, पॅराबेन्स हे वापरले जातात. यांनी डोळ्यांवर घातक परिणाम होतात, आय इरिटेशन होतात, ॲलर्जिक कंडिशन होतात. ब्लशर्स मध्ये फालेट्स वापरले जातात. हे फालेट्स तर अतिशय घातक आहेत, यांनी आपल्या हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, रिप्रोडक्टिव्ह इश्यूज वर जास्त प्रमाणात याचा परिणाम. हार्श केमिकलचे बरेच कॉस्मेटिक्स तुम्ही घरच्या घरीही बनवू शकतात किंवा शोध घेऊन चांगले कॉस्मेटिक्स तुम्ही बाजारातही शोधू शकतात. अगदी घरच्या घरी हे काही प्रॉडक्ट कसे बनवायचे, कॉस्मेटिक्स कसे बनवायचे हे मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्या बायका कुंकू लावतात त्या घरच्या घरी कुंकू कसं बनवू शकतात, किंवा तुम्ही लिपस्टिक सुद्धा घरच्या घरी कशी बनवू शकतात की अगदी सेफ असेल, हर्बल असेल, असे अनेक उत्पादनं आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर कमेंट मध्ये कळवा. आणि नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.